न सतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्तोनयोस्तत्त्वदर्शिभिः. प्रवचन करता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 16 नंबरचा श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सत आणि असत याच्याविषयी विचार सांगतात की असत असणारा जो संसार आहे आणि सत असणारा जे परब्रह्म आहे, या दोन्ही विषयीच्या तत्वज्ञानी पुरुषाने विचार केलाय. तो विचार भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे नांदेवाली या गावामध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी धोंडीराम महाराज यांच्या प्रेरणेतून हरिभक्त परायण गुरुवर्य स्वामी वैकुंठवासी निगमानंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि आजच्या दिवसाची माझ्याकडे आली प्रवचन रूपी सेवा वास्तविक पाहता ही सेवा माझी नसून गुरुदेवांची. हरिभक्त परायण गुरुवर्य वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांची सेवा आहे. ते मला जशी बुद्धी देतील तसा मी बोलण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्या कमल चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला मी आरंभ करतो. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमादा विलासिया. नमो जगदाखिल पालना मंगळमणी निदाना स्वजनवन चंदना आराध्य लिंगा. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले. श्री गुरूंची ते नमस्कारून आता. श्रीमद भगवद गीता हा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे. मनुष्याने जीवन कसं जगावं हा सांगणारा म्हणजे श्रीमद भगवद गीता आहे. आणि मनुष्याने कसं मरावं हे सांगणारं म्हणजे श्रीमद भागवत आहे. एक ग्रंथ सांगतो की कसं मरावं आणि एक ग्रंथ सांगतो की कसं जगावं. मनुष्यामध्ये भोगापेक्षा त्यागाला किंमत आहे. आणि त्याग सांगणारा अर्थात त्याग सांगणारा जो ग्रंथ जर म्हटलं तर वाल्मिक रामायण आहे. काय त्याग होता अहो, त्यागाचं प्रतीक म्हणजे वाल्मिक महर्षीनेला ग्रंथ वाल्मिक रामायण आहे. जीवन कसं जगावं सांगणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद गीता आहे. आणि शेवटी कसं मरावं परीक्षिती राजाकडे पाहून जर शिकायचं असेल तर श्रीमद भागवत महाग्रंथ आहे. हे 3 ग्रंथ मानवीय जीवनामध्ये अत्यंत उपयोगाचे आहेत. श्रीमद भागवत रूपी जो ग्रंथ आहे हा ग्रंथ महाभारताच्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केलता की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जो महामोह झालता तो महामोह नष्ट करण्याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केलता. मग महाभारताचं युद्ध का ठरलं? महाभारताचं युद्ध ठरण्याकरता कारण काय? आपण शास्त्रामध्ये पाहिले तर अनंत कारण आपल्याला दिसतात. पहिलं कारण दिसतं की ज्या वेळेला कौरव जात असताना द्रौपदी सहज बोलली, ज्या वेळेला दुर्योधनाचा पाय घासरला आणि पाय घासरल्यानंतर दुर्योधन खाली पडला त्यावेळेला द्रौपदी म्हणते की आंधळ्याचे पोरं आंधळे. याच्यामुळे कुणी सांगतं की महाभारत घडलंय, कुणी सांगतं की पृथ्वीवर पाप झालं म्हणून तो पापाचा भार उतरण्याकरता महाभारताचं युद्ध ठरलंय. परंतु माझ्या वाचनामध्ये अशी एक कथा आली की महाभारतामध्ये
की महाभारताचं युद्ध का ठरलं, त्याला एकमेव कारण काय असावं. तर माझ्या वाचण्यामध्ये अशी एक कथा आली की ज्या वेळेला भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण जर म्हणलं तर अपवित्र अवस्था स्मशानभूमी आहे. आणि त्या स्मशानभूमीतून भगवान शंकर बाहेर आलेत आणि एके ठिकाणी ब्रह्मदेवाचं व्याख्यान चालू होतं. आणि ब्रह्मदेवाचं व्याख्यान चालू असताना त्या व्याख्यानाकरता अनेक देवाधी देव आलेले आहेत. अर्थात स्वर्गातले देव आलेत, मृत्यू लोकातले माणसं आहेत. अहो, एवढी गर्दी झाली त्या व्याख्यानाकरता. आणि भगवान शंकर आलेत आणि आल्यानंतर ते अर्थात मंडपाच्या एका साईडला उभा राहिलेत. कारण पवित्र अवस्थेतून आल्यानंतर पवित्र जागेवर मानवाने शिरू नये अशी एक शास्त्राची पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार अर्थात त्या शास्त्रानुसार भगवान शंकर आपल्या एक साईडला थांबलेले आहेत. आणि ब्रह्मदेव काय व्याख्यान करतात हे काय अजून कुणाला आपलं भगवान शंकराला समजेना. मग त्यावेळेला भगवान शंकर सांगतात की ब्रह्मदेवा, तुम्ही काय बोलतात हे माझ्यापर्यंत मला ऐकू येत नाही, थोडं तुम्ही मोठ्याने बोला. एक वेळ झालं म्हणण्याचं भगवान शंकराचं, दोनदा झालं, तीनदा झालं, पण ब्रह्मदेवाचा आवाज काही वाढणार गेला. मग त्यावेळेला भगवान शंकराने त्रिशूळ काढलं आणि ब्रह्मदेवाकडे फेकलं गेलं. त्यावेळेला ब्रह्मदेवाचं एक शिर काटलं गेलं. अर्थात भगवान शंकराला ब्रह्महत्याचं पातक लागलं. मग त्या ब्रह्महत्याच्या पातकातून ब्रह्महत्याचं पातक नष्ट होण्याकरता गंगाजीमध्ये आले, स्नान केलं. जोपर्यंत गंगेमध्ये होते तोपर्यंत ब्रह्महत्याचं पातक लागत नव्हतं. पण गंगेच्या बाहेर आले की परत ब्रह्महत्याचं पातक भगवान शंकराला लागलंय. मग भगवान शंकराने विचार केला की आपला इथं थांबून चालणार नाही, आपण भगवान विष्णूकडे गेलं पाहिजे. मग भगवान शंकर भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णू सर्व वृत्तांत सांगितला की माझ्या हसून असं कृत्य घडलंय आणि त्या कृत्यापासून मला ब्रह्महत्याचं पातक लागलंय, याच्याकरता तुम्ही काही उपाय सांगा. त्यावेळेला भगवान विष्णू सांगितलं की याच्यावर उपाय आहे, पण तुम्हाला करोडो लोक बळी द्यावे लागतील, त्यावेळेला तुमचं ब्रह्महत्याचं पातक नष्ट होईल. मग भगवान शंकराने सांगितलं की या युगामध्ये मी तर देणं शक्य नाही, मग त्याच्याकरता तुम्ही काहीतरी करा. मग त्या भगवान विष्णूने सांगितलं की द्वापार युगामध्ये माझा अवतार भगवान कृष्ण म्हणून होईल, त्यावेळेला मी ती लीला करेन आणि त्यावेळेला करोड लोक बळी देईन. तुम्ही फक्त आता वरून खाली येत असताना एक काम करा, 5 इंद्र धरा आणि ते 5 इंद्र एका गुफेमध्ये टाकून द्या. मग भगवान शंकर वरून खाली येत असताना 4 इंद्र धरले, गुफेमध्ये टाकले आणि एक इंद्र अप्सरे संग बोलत होता. अहो, त्याला धरलं आणि गुफेमध्ये टाकलं. ते गुफेचा कुलूप बंद केलं आणि भगवान शंकर निघून गेले. इकडे त्या 5 इंद्राने विचार केला की आपली तर या कुटियातून आता या गुफेतून आपली सुटका झाली पाहिजे, याच्याकरता आपण काय करावं. मग त्याच्याकरता त्या 5 इंद्राने एकत्र आले आणि भगवान शंकराचं भजन सुरू केलं. भगवान शंकर हा आशुतोष आहे. आशुतोष असल्यामुळे तो लवकर आपला प्रसन्न होईल आणि आपल्या गुफेतून तो सोडून देईल. या हेतूने भगवान शंकराचं 5 इंद्राने भजन सुरू केलं. एवढं भजन केलं की भगवान शंकर आले आणि विचारलं काय काम आहे बोला. त्यावेळेला 5 इंद्रांनी सांगितलं की आमची तुम्ही इथून सुटका करा, आमच्यापासून कधी चुकी होणार नाही. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं की या जन्मामध्ये तुमची सुटका होणार नाही, पण एक काम करा, तुम्ही आतापर्यंत माझं भजन केलंय, अजून तुम्ही माझं भजन करत राहा आणि एक एक देह तुमचा सुटत जाईल आणि तुम्ही 5 इंद्र पुढच्या जन्मामध्ये राजघराण्यामध्ये 5 पांडव म्हणून तुम्ही जन्माला येतात आणि तुम्हाला निमित्त मानून अर्थात करोड लोक बळी द्यायचे, या हेतूने त्या 5 इंद्राने भजन केलं. एका एकाने आपला प्राण सोडला, देह सोडला. नंतर ते 5 इंद्र 5 पांडव म्हणून जन्माला आले आणि त्या 5 पांडवाला निमित्त मानून या महाभारताचं युद्ध ठरवलं भगवान शंकराच्या ब्रह्महत्याचं पातक नष्ट करण्याकरता. मग भगवान परमात्मा विचार करतात आता महाभारताचं युद्ध तर करायचंय, पण नेमकं कुठं करावं, त्याच्याकरता आपण भूमी शोधली पाहिजे. कुठं तर कोणत्या भूमीवर करून चालत नाही. अहो, आपल्याला जर अखंड हरिनाम सप्ताह करायचा असेल, नारायण सप्ताह करायचा असेल, तर त्याच्याकरता आपल्याला चांगल्या प्रकारची जागा शोधली पाहिजे. आपण जागा शोधतो, रावठ्या कुठं द्यायचा, मंडप कुठं द्यायचा,
भोजन मंडप कुठं करायचा किंवा स्वयंपाकघर कुठं करायचं याचं नियोजन आपण तंतोतंत करतो. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने विचार केला की महाभारताचं युद्ध तर ठरवलंय, पण आता युद्ध करायचं कुठं? पण भगवान परमात्मा हस्तिनापुरापासून अर्थात दिल्लीपासून उत्तरेच्या मार्गाला लागलेत आणि ती भूमी पाहण्याकरता त्यांनी सुरुवात केली. अशी पाहत 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 दूर अशा अंतरावर गेलेत आणि एक कुरु राजाची भूमी होती आणि त्या ठिकाणी एक शेतकरी सकाळपासून त्या ठिकाणी नांगर हाणत होता. आता पहिले लोक नांगर हाणायचे, आता नांगर राहिले नाही, आता ट्रॅक्टर आले. अहो पहिले 4ला 3:30ला 3ला नांगर सुरू करायचे सकाळच्या. त्याप्रमाणे त्या एका शेतकऱ्याने कुरु राजाच्या भूमीमध्ये नांगर जुंपला आणि त्यांच्या धर्म पत्नीने विचार केला की बाई माझे पती सकाळ धरून नांगर धरतात, मग भाकरीची पाटी भरली, आपलं छोटं असणारे बाळ काखेला घेतलं, हातामध्ये कळशी घेतली आणि ते भाकरीची पाटी घेऊन त्या रानामध्ये गेली आणि तिथं गेल्यानंतर भाकरीची पाटी टेकवली, त्या बाळाला खाली टेकवलं आणि ती कळशी भरून आणण्याकरता एका तलावावरती गेली आणि तलावावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मागे एक असं दृश्य घडलं की एक सर्प आला आणि त्या सर्पाने त्या बाळाला दंश केला आणि ते बाळ मृत्युमुखी पडलं. मग त्यावेळेला ती बाई पाणी घेऊन आल्यानंतर पाहती तर आपलं बाळ मेलेलं आहे. मग त्या ठिकाणी तिने असं का खड्डा खांदला जमिनीमध्ये आणि त्याच्याखाली झाकून टाकलं आणि ज्या वेळेला आपले पतिराज जेवण करून निवांत होतील त्या टायमाला आपण हे त्यांना सांगू. जर आता सांगितलं ते सकाळ धरून त्यांनी नांगर धरलेला आहे, ते जेवणार नाहीत, अर्थात दुःख करतील. अशी त्यांची अवस्था पाहून तिने ते बाळ त्या जमिनीमध्ये झाकून ठेवलं, वरून टोपलं झाकून ठेवलं आणि नंतर हे सर्व दृश्य भगवान परमात्मा एका झाडावर बसून पाहत होते की काय ही भूमी आहे. अहो ज्या भूमीमध्ये स्वतःच बाळ सर्पदंश झाला असताना त्या महिलेने ते बाळ एका जमिनीमध्ये अर्थात टोपल्याखाली त्यांनी पुरून टाकलंय की ह्या भूमीवरच आता महाभारताचं युद्ध होणार. म्हणून ती कुरु राजाची जी भूमी आहे म्हणून ती कुरुक्षेत्र म्हटलं जातं आणि त्या कुरुक्षेत्रावर महाभारताचं युद्ध झालं. आणि त्या महाभारताच्या युद्धामध्ये ज्या वेळेला अर्जुन पाची पांडव सर्व लढण्याकरता आले आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं की तू यांच्या संग लढ. त्यावेळेला अर्जुनाने पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो की देवा हे सर्व माझे गुरुजन मंडळी आहेत, मी यांच्या संग लढू शकत नाही. त्यांच्याकडून मी गुरु अध्ययन केलंय, अर्थात शास्त्र संपादन केलंय, मी त्यांच्याकडे शास्त्र शिकलेलो आहे, मी त्यांच्या संग लढू शकत नाही. अर्थात त्याच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि मोह निर्माण झाल्यानंतर भगवान परमात्मा त्याला उपदेश करू लागले की बघ अर्जुना, अरे असत असणारा जो संसार आहे आणि सत असणार जे ब्रह्म आहे आणि असत असणाऱ्या संसारामध्ये जो जीव जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस त्याला मरावं लागतंय. या जगाचं अधिष्ठान असणार सर्वाधार सर्व नियंता सर्वाधिपती भगवान परमात्मा या जगाचं अधिष्ठान आहे आणि जग हे आध्यस्त आहे. अर्थात आध्यस्त जगामध्ये जेवढे जीव जंतू जन्माला आलेत त्यांना एक ना एक दिवस मारावं लागतंय. तू जरी आज त्यांना मारलं नाही तर एक ना एक दिवस ते मरणार आहेत. अर्थात त्यांच्याविषयी तू शोक करू नको. अर्थात जे वास्तविक पाहतं जे तत्व आहे भगवान परमात्मा वर्णन करून सांगतात की अर्जुना तू किती जरी शोक केला तर एक ना एक दिवस सर्व ही जनता मरणार आहे. अर्थात या श्लोकामध्ये सत असत असणारा संसार आणि सत असणार जे ब्रह्म त्याचं प्रतिपादन केलंय की असत असणार जो संसार आहे आणि वास्तविक पाहता जर आपण विचार केला तर आपला जन्म कशा करताय? संसार करण्याकरता जन्म नाही, बायका पोरांचं पालन पोषण करण्याकरता जन्म नाही. अहो अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, हे आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला मिळणार आहे. पण वास्तविक पाहता मानवीय जीवनाचं लक्ष्य काय असेल तर भगवत प्राप्ती आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो जन्म निरर्थक आहे. अर्थात तस्य जन्म निरर्थक हा, अर्थात त्याचा जन्म निरर्थक आहे. आपण किती धन कमवा, किती संपत्ती कमवा, शेवटी सारा एक ना एक दिवस आपला इथं सोडून जायचंय. संपत्ती सत्ता कमवत असताना त्याच्यामध्ये एकच विचार करायचा की आपल्याला सर्व इथं सोडून जायचंय. आपल्या संग कुणी येणार नाही, आपली पत्नी आपल्या संग येणार नाही, आपले मुलं बाळ आपल्या संग येणार नाही,
आपले धन संपदा आपल्या संग येणार नाही. अर्थात सर्व या ठिकाणी राहणारे पुत्र बंधू कांता संपत्तीचे, अर्थात हे सर्व संपत्तीचे मालक आहेत. जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती आहे तोपर्यंतच सर्व जनता, सर्व नातेवाईक आपल्या संग येणार आहेत, अर्थात आपल्या सोबत राहणार आहेत. आणि आता संपत्ती संपली की तेच तुम्हाला लाथा घालणार आहे. मग त्याच्यामुळे मानवी जीवनामध्ये विचार करा की आपल्या संग येणारी गोष्ट काय? एकमेव ज्ञान आणि भगवत प्राप्ती आहे. अहो, त्याच्याकरता आपला जन्म मिळालेला आहे. जर आपण या जन्मामध्ये भगवंताला प्राप्त करून नाही घेतलं तर या सर्वात मोठी हानी अर्थात दुसरी कोणती नाही. या पृथ्वी तलाव जर आपण विचार केला तर 84 लाख योनी जन्म आले. जलजान व लक्षाश्च 10 लक्षाश्च पक्षिण क्रिमयो रुद्र लक्षाश्च 20 लक्षा गवादय चतुर्लक्षाश्च मानव. सर्वात कमी जास्त योनी जर जन्म आले असेल तर कोणती? मानवांची आहे. मानवाच्या अंतकर्णमय ज्ञान शक्ती आहे. अर्थात अन्य योनीमध्ये ज्ञान शक्ती नाही. अर्थात पशु पक्ष्यांच्या अंतकर्ण ज्ञान शक्ती नाही. अर्थात त्यांची भोग योनी आहे. अर्थात भोग योनी पशु पक्ष्यांची आणि मानवाचे अंतकाळी ज्ञान शक्ती आहे. मानवाला कसं वागावं, कसं राहावं, कसं जगावं, काय करावं, काय खावं याची जाणीव मानवाच्या अंतकरणामुळे निश्चित रूपाने सर्व मानवाला कळत आहे. पाप काय, पुण्य काय, पण तरीही त्या ठिकाणी मनुष्याची प्रवृत्ती होत नाही. का होत नाही? त्याला एकमेव कारण आहे, आपल्या अंतकरणामध्ये असलेलं अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला जन्म धारण करावा लागणार आहे. पण अज्ञान असल्यामुळे त्या भगवान परमात्म्यापाशी आपण पोहोचू शकत नाही. आणि अज्ञानाला नष्ट करणार एकमेव ज्ञान म्हणजे श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान आहे. एकदा का त्याचं ज्ञान झालं की अज्ञान नष्ट होतं. मग अज्ञान आणि अज्ञानकार्य प्रपंच हे सर्व मिथ्या आहे. अर्थात हे सर्व दोष दृष्टीयुक्त आहेत. अज्ञानाचं कार्य असणार जो प्रपंच तो सुद्धा मिथ्या आहे. अर्थात त्याला संसार म्हटलेलं आहे. अज्ञान कार्य संसार आणि तो संसार कसा आहे? असत आहे. मग असत असणारी वस्तू त्याला सत्ता नसते. असत भाव न विद्यते. अर्थात असत रूपी संसाराला सत्ता नाही. अर्थात तो विद्यमान नाही. जरी आपल्याला दिसत असला तरी तो मृग जळावत आहे. अर्थात स्वप्न दृष्ट प्रमाणे. आपण रात्रीच्याला झोपल्यानंतर आपलं स्वप्न पडतं. जोपर्यंत स्वप्नामध्ये तोपर्यंत आपलं सर्व खरं वाटतंय. कल्पना करा, एखाद्याला स्वप्न पडलं, पंढरपूरला गेलात, दर्शन घेतलंय, तिथून आळंदीला आलात, दर्शन घेतलंय, पैठणला गेलात, दर्शन घेतलंय, तिथून गडावर आलात, दर्शन घेतलंय. हे कुठं घडलंय? स्वप्नामध्ये. जोपर्यंत स्वप्न चालू आहे तोपर्यंत सर्व आपल्याला खरं वाटतं. आणि एकदा स्वप्नातून उत्थान झालं की आपण म्हणतो आपण जागची जागेवर मी कुठंच गेलो नव्हतो. तसा हा संसार आहे. अर्थात या स्वप्नाप्रमाणे संसार आहे. मग स्वप्न जसं मिथ्या आहे, स्वप्न असं खोटं आहे, तसा संसार सुद्धा कसा आहे? खोटा आहे. मग त्याला शास्त्रकार म्हणतात की संसार हा असत आहे. असत भाव न विद्यते. अर्थात असत असणारा जो संसार त्याला सत्ता नाही. आणि सत भाव न विद्यते. अर्थात सत असणारे जे परब्रह्म त्याचा अभाव नाही. अर्थात सत असणारा जो परब्रह्म त्याचा अभाव नाही. आणि असत असणारा संसार त्याचा भाव नाही. अर्थात तो असत आहे. मग असत संसार आणि सत परब्रह्म दोघांची जर आपण तुलना केली तर सर्व असत असणारा संसार आपल्याला दिसतो. कशामुळं? आपल्या अंतकरणामध्ये अज्ञान आहे. मग त्या भगवान परमात्म्याचं दर्शन जर घ्यायचं असेल, त्या भगवान परमात्मा आपल्याला जाणवायचा असेल तर शास्त्रामध्ये मुख्य प्रतिबंध सांगितला जातो, विषयासक्ती नावाचा आहे. आणि दुसरं कारण सांगितलं जातं की ज्या संसाराला आपण असत रूपाने, असत रूप असणारा संसार आहे, त्या संसार आपण सत्वत्व बुद्धीने पाहतो, वास्तविक पाहता तो संसार नाही. वंद्या पुत्राप्रमाणे. वंद्या पुत्र आहे का? नाही. आपण कुठं पाहिलाय का? नाही. वांझेची आले का आणि कैची जन्मपत्रिका असा असणार जो वंद्या पुत्र, त्याप्रमाणे हा संसार आहे. पण तुकोबराय सांगतात
की ज्याने हा संसार सोडला त्यावर भगवान परमात्मा प्रेम करतो. सोडिला संसार माया तयावरे फार. अर्थात ज्याने संसार सोडला की भगवान परमात्मा त्याच्यावर प्रेम करतो. माया म्हणजे प्रेम. मग आपल्या अंतकरणामध्ये शंका येईल, संसार सोडला म्हणजे नेमकं काय? की ज्या ज्या भक्ताने संसार सोडला त्या त्या भक्तावर भगवान परमात्म्याने प्रेम केलं, ठीक आहे. पण ज्याने संसार सोडला नाही त्याच्यावर प्रेम केलं नाही का? केलंय. जसं या प्रमाणामध्ये लक्षण सांगितलं की ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्यावर भगवान परमात्मा प्रेम करतो, हे एक असं लक्षण आहे. पण लक्षणाची सिद्धी करत असताना नाही प्रतिज्ञा मात्रेनं किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर न भवती. कारण एखाद्या वस्तूची सिद्धी करायची असेल तर लक्षण आणि प्रमाण पाहिजे, अर्थात आधार पाहिजे. त्याच्याशिवाय कोणत्या वस्तूची सिद्धी होत नाही. जसं आपण तर्कसंग्रहामध्ये पाहिलं, कपिलत्वम गोर लक्षणम. अर्थात जी काळी गाय जी काळी आहे तिला गाय म्हणतात. मग काळी तर म्हैस बी आहे, काळी तर शेळी बी आहे, काळा तर बैल बी असतो, अर्थात अन्य प्राणी बी असतात. आता लक्षण केलं गायीचं आणि कुठं गेलं? महिषादीमे. अर्थात महिषादीवर ते लक्षण अव्याप्त झालं. मग दुसरं लक्षण केलं शृंगीत्वम गोर लक्षणम. अर्थात जी शिंगावली आहे तिला गाय म्हणायचं. मग म्हशीला शिंग आहेत, गाईला बी शिंग आहेत, बैलाला शिंग आहेत, शेळीला बी शिंग आहेत, अन्य अन्य ठिकाणी जे प्राणी असतात शिंगावले त्यांनाही शिंग आहेत. मग लक्षण केलं गायीचं आणि गेलो पुढं ज्याच्यावर जास्त शिंग, आता महिषादीमे गेलं. अर्थात लक्षणाची अतिव्याप्ती झाली. मग एक शफवत्वम गोर लक्षणम किंवा एक शप म्हणजे खुर. अर्थात ज्याला एक खुर असतं ती गाय असते. मग गायला एक खुर आहे का? गायला दोन खुरा असतात. एक खुर कोणाला असतं? घोड्याला, अर्थात अश्वाला. म्हणजे लक्षण केलं गायीचं आणि गेलं कुठं? घोड्यावर. त्याला म्हणायचं असंभव. तसं याप्रमाणे लक्षण केलं की ज्याने संसार सोडला भगवान परमात्मा त्याच्यावर काय करतो? प्रेम करतो. मग ज्याने संसार केला मग त्याच्यावर प्रेम करत नाही का? आपण जर पुराणामध्ये उदाहरण पाहिले तर अर्जुन आणि भगवान परमात्मा यांची किती मैत्री होती. अहो एवढंच नाही तर भागवतामध्ये जर पाहिला आपण प्रथम स्कंदामध्ये 10व्या अध्यायापासून पुढं 16 अध्यायाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला भगवान परमात्मा द्वारकेला गेले, द्वारकेहून आल्यानंतर अर्जुनाला संघ घेऊन गेले आणि त्यावेळेला सर्व गोष्टीचा अनुभव भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिला. आणि परत अर्जुन द्वारकेवरून हस्तिनापुराला आले आणि आल्यानंतर धर्मराजाने विचारलं की अर्जुना, भगवान परमात्म्याने तुला काय काय शिकवलं? अर्थात द्वारकेमध्ये सर्व कुशल आहेत ना, सर्व सुखी आहेत ना? त्यावेळेला अर्जुन सांगायला सुरुवात करतो की द्वारकेमध्ये सर्व सुखी आहेत, अर्थात कुणी दुःखामध्ये नाही. साक्षात भगवान परमात्मा द्वारकेमध्ये आहे तर ते दुःख कुठून येणार? मग मला सांगा, भगवान परमात्मा संग अर्जुन राहिला, मग अर्जुन लग्न केलं नव्हतं का? केलं. मग तरी अर्थात ज्याने संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्मा प्रेम करतो असं जर आपण लक्षण केलं तर अर्जुन सुद्धा संसार करत होता. अर्थात अर्जुना सुद्धा लग्न झालं तरी भगवान परमात्मा त्याच्यावरती प्रेम करतात. अजून एवढंच नाही तर एक दिवस भगवान परमात्मा आणि अर्जुन वन भोजना करता जंगलामध्ये गेले. अहो ज्याप्रमाणे की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने साक्षात रथ हाकवायचा आणि अर्जुनाने मागे बसायचं आणि जंगलामध्ये रथ जात असताना भगवान परमात्म्याने विचारायचं, अर्जुना अरे हे ठिकाण कसं वाटतंय तुला? ते ठिकाण कसं वाटतंय? आपलं कुठं थांबायचंय? मग अर्जुन सांगतो, देवा ने अजून थोडं पुढं चला, अजून पुढं चला. असं करता करता सुंदर प्रकारचं ठिकाण पाहिलंय आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि अर्जुन थांबलेत आणि त्या ठिकाणी दोघांनी जेवण केलेत. अर्थात वन भोजनाचा आनंद भगवान परमात्मा आणि अर्जुनाने घेतलाय. मग दोघांनी आनंद घेतल्यानंतर दोघांचे जेवण झालेत आणि नुसतं अर्जुनाच्या मनामध्ये आलं, जर सुभद्रा असती तर हे सर्व तिने खडकाचे डबे धुतले असते, मला धुवायची वेळ नसते आली. नुसतं मनामध्ये आलं तर भगवान परमात्म्याने ओळखीला, अर्जुना अरे तुझ्या मनात काय आले?
तर अर्जुन म्हणतो देवा काही नाही, तसं काही नाही, मला तहान लागली. मग असं सांग की मी पाणी आणतो. अहो हातामध्ये झाडी घेतली भगवान परमात्म्याने आणि पाणी आणण्याकरता लांब गेले आणि तिकूनच तो सुभद्रा बनून आलाय. मग अर्जुन म्हणतो सुभद्रे तुला कसं कळ मी जंगलामध्ये आलो म्हणून. मग सुभद्रा सांगते अहो माझ्या भावाला अख्ख्या जगातलं काय चाललंय ते कळतंय आणि मला फक्त माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये काय चाललंय हे कळत नाही. मग त्यावेळेला भगवान अर्जुन म्हणतो की सुभद्रे हे खरकट डबे धुवून काढ. सर्व खरकट डबे धुतलेत, सर्व जिथाल तिथे व्यवस्थित केलंय. आणि सुभद्रा म्हणती की आता मी जाते, पण जाताना मला काहीतरी आठवण म्हणून द्या. स्वतःची अंगठी काढून दिली. तेवढ्यात भगवान परमात्मा पाणी घेऊन आलेत आणि पाणी घेऊन आल्यानंतर दोघ जण रथामध्ये बसलेत आणि आपल्या घरी आलेत. 2-4 दिवस झालेत. परत अर्जुन सुभद्रेला म्हणतो सुभद्रे अगं 2-4 दिवसापूर्वी मी तुला जी अंगठी दिलती ती अंगठी मला दी. त्यावेळेला सुभद्रा म्हणती की मी तुमची केव्हा अंगठी घेतली होती, तू जंगलामध्ये आलती त्यावेळेला. अहो मी जंगलात आलेच नाही. असं करता करता दोघांचे भांडणं झुपले आणि तेवढ्यात भगवान परमात्मा आले आणि आल्यानंतर सांगता अरे काय चाललंय, काय भांडणे तुम्ही दोघांचे. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की देवा की ज्या वेळेला आपले खरकट डबे धुण्या करता आलती त्यावेळेला मी तिला आठवण म्हणून अंगठी दिली, पण ती आता माझी अंगठी वापस देना. मग त्यावेळेला भगवान परमात्म्याने हातात अंगठी घेतली आणि धर अंगठी म्हटलं. अर्थात भगवान परमात्मा अर्जुना संग राहिला. मग अर्जुनाचं लग्न झालं नव्हतं का, अर्जुनाने संसार सोडला होता का, नाही. मग तुकोबराय सांगतात की ज्या भक्ताने संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्मा प्रेम करतो, असं जे लक्षण केलं जातं. तुकोबराने संसार केला, तुकोबरायापाशी भगवान परमात्मा राहिले नाही का. अहो तुकोबरायाचे सर्व काम केलंय. अर्थात ज्या ठिकाणी गुप्त रूपाने असेल किंवा व्यवहाराचं कर्ज असेल, कोणत्याही रूपाने का होईना तुकोबरायांचं कर्ज नील केलंय. नामदेव रायाचं तर लग्न जमून दिलं भगवान परमात्माने आणि नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष राहिले श्रीखंडाच्या वेशामध्ये. मग मला सांगा ज्याने संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्मा प्रेम करतो, असं जर आपण लक्षण केलं तर या प्रमाणावर असंभव नावाचा दोष होतो. मग याचं तात्पर्य काय नेमकं, तर याचं तात्पर्य एकच आहे की भगवान परमात्मा अर्थात पंचदशीकाराने जो संसार सांगितला की 2 प्रकारचा संसार सांगितला आहे. एक ईश्वर निर्मित संसार आणि दुसरा जीव निर्मित संसार. ईश्वरेनापि जीवेन श्रेष्ठम द्वैतम विविच्यते. अर्थात जे द्वैतमय संसार आहे तो 2 प्रकारचा केला आहे. भगवंताने एकच स्त्री निर्माण केली, पण जीवाने त्या स्त्रीच्या ठिकाणी अनंत रूप कल्पित केले. तीच स्त्री सासूच्या दृष्टीने सून आहे, मुलाच्या दृष्टीने आई आहे, पतीच्या दृष्टीने पत्नी आहे, भावाच्या दृष्टीने बहीण आहे. भगवान परमात्म्याने एकच स्त्री निर्माण केली, पण जीवाने त्याच्या ठिकाणी अनंत नाते लावले गेले. तसं जीव निर्मित संसार आणि ईश्वर निर्मित संसार. जीव निर्मित संसार हा दुःखाला कारण आहे आणि ईश्वर निर्मित असणारा जो संसार आहे तो दुःखालाही कारण नाही आणि सुखालाही कारण नाही. पंचदशीकार सुंदर उदाहरण सांगतात. कल्पना करा एखादा मुलगा दूर देशामध्ये काही व्यवसाय करण्याकरता गेलाय, परत गावातून 2-4 मुलं त्याला जोडीदार गेलेत. चांगल्या प्रकारे दोघांचा व्यवसाय चाललेला आहे आणि चांगला व्यवसाय चालला असताना दिवाळीच्या सणाला आपला मुलगा न येता त्याचे मित्र घरी आलेत आणि आल्यानंतर त्या मित्राने आईला सांगितलं की तुमचा मुलगा काल परवा वारला. असं सांगितल्यानंतर ते आई वडील रडायला सुरुवात केली. एवढे रडायला सुरुवात केली. आता वास्तविक पाहता मुलगा वारलेला आहे का, नाही. कारण यांनी विप्रलंबक वाक्यानं अथवा जे वाक्य जे खोटं वाक्य त्यांना सांगितलं. ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत आहे, पण जीव सृष्टीतला जो मुलगा आहे तो मेला गेला. अर्थात मनोमय जी सृष्टी आहे त्या सृष्टीतला मुलगा मेला. जो भगवान परमात्मा निर्माण केला जीव ईश्वर सृष्टी तो जिवंत आहे. अर्थात तो मेला नसतानाही त्यांनी विप्रलंबक वाक्यार्थ खोटं सांगून की तुमचा मुलगा मेला अशी वार्ता सांगितली. अहो घरचे रडायला सुरुवात केली. परत कालांतराने त्याच मुलाला कॅन्सर झाला, तो वारला. आता खऱ्या अर्थाने तो वारला असला तर त्याच्या मित्राने सांगितलं फोन करून की तुमचा मुलगा चांगल्या प्रकारे धंदा करतो, व्यवसाय करतो, तुम्ही काही कसल्या प्रकारची चिंता करू नका. आता रडत काय वडील, नाही रडत का, कारण ह्याच्यावर असा निर्णय होतो
की जीवसृष्टी दुःखाला कारणीभूत आहे आणि ईश्वर सृष्टी दुःखालाही कारणीभूत नाही आणि सुखालाही कारणीभूत नाही. अजून पंचशील सुंदर उदाहरण सांगतात. एक गृहस्थ हॉटेलमध्ये पेपर वाचित बसलेला आहे आणि पेपर वाचित बसला असताना चहा घेत बसलेला आहे आणि त्यावेळेला त्या पेपरमध्ये असं लिहिलं गेलं की एक बस कोसळली गेली, 10 जण ठार झाले, काही लोक जखमी आहेत. आणि चहा पित असताना तो पेपर वाचवतोय. आता वाचत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले का किंवा रडला का? नाही. दुसऱ्या दिवशी परत तीच घटना आणि त्या पेपर असं लिहिलं की तुमचा जावई त्या एसटीच्या ड्रायव्हर मध्ये अर्थात त्या एसटी मध्ये मेला गेला. आता तो पेपर वाचणार का सोडून देणार? अहो, त्या ठिकाणी सोडून देणार. ते चहाची बशी जागच्या जागेवर राहणार आणि तो तुरंत ज्या ठिकाणी एसटी कोसळली त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार. आता याच्याहून काय सिद्ध होतं की जीव निर्मित संसार दुःखाला कारणीभूत आहे आणि ईश्वर निर्मित संसार हा दुःखालाही कारणीभूत नाही आणि सुखालाही कारणीभूत नाही. मग असा असणार जो असत संसार आहे, त्या असत संसाराची सत्ता नाही, पण त्याच संसारामध्ये व्यापक असणं जे परब्रह्म आहे त्याची सत्ता आहे. अर्थात ते सर्वांचं अधिष्ठान आहे आणि त्याला जाणण्याकरता वर्तमान काळामध्ये काही प्रतिबंध सांगितले. प्रतिबंधो विषयासक्ती प्रज्ञा माध्यम कुतर्कश विपर्य दुराग्रह. कारण विषयासक्ती नावाचा प्रतिबंध सर्वात हानिकारक समजलेला आहे. विषय आणि विष मांडुक्य उपनिषदामध्ये सुंदर प्रकारचं चिंतन सांगितलंय की विष आणि विषय, विष जर आपण एकदा घेतलं तर मनुष्य मरतो आणि तो मेला चांगला आहे, कोणाला हानी नाही, कोणाला दुःख नाही, सुख नाही. पण विषयाचं चिंतन जरी केलं तर प्रत्येक क्षणाक्षणाला तो नरकामय जातो. विशेष विषयानांच दुरम अत्यंत अंतरम उपभुक्त विषयम हंती आणि विषयात स्मरणादपी. अर्थात विष जर एकदा घेतलं तर मनुष्य एकदा संपतो, पण विषयाचं ध्यान केलं की प्रत्येक क्षणाक्षणाला तो नरकात जातोय. ध्यायतो विषयान पुंसः संगास्तेषुपजायते. या क्रमाने अर्थ तो पुरुष जसं विषयाचं ध्यान करीन त्याप्रमाणे विषयाचं चिंतन करीन त्याप्रमाणे त्याला नरकाची प्राप्ती होत होत जाते. अर्थात तो आपल्या पदापासून, आपल्या परब्रह्मापासून, आपल्या स्वरूपापासून तो परावृत्त झालेला आहे. अहो, शास्त्र सांगताय जीव ब्रह्मैव ना परहा. जीव ब्रह्मापेक्षा भिन्न नाही. अर्थात जीव हाच ब्रह्मस्वरूप आहे. आपण सर्व ब्रह्मस्वरूप आहोत. पण आपल्याला कळण केव्हा की ज्या वेळेला आपलं अज्ञान नष्ट होईल त्यावेळेला आपला खऱ्या अर्थाने कळण की जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. एक उदाहरण, एका शेतकऱ्याने सुंदर असं वाघाचं पिल्लू पाळलं. चांगलं मस्त आहे, घरी आणलं आणि जे आपण खातो तेच त्याला तो खाऊ घालू लागला. पाहता पाहता ते चांगलं मोठं झालं आणि एक दिवशी विचार केला त्याला आपण जंगलामध्ये अर्थात रानामध्ये फिरण्याकरता नेऊ. आणि त्याने फिरण्याकरता तो घेऊन गेला आणि गेल्यानंतर जंगलामध्ये अचानक वाघ होता आणि त्या वाघाने डरकाळी फोडली आणि ती डरकाळी, तो आवाज त्या वाघाच्या पिल्ल्याच्या कानावाला तो कावरा बावरा झाला. अर्थात जे काय जातीचे भेटले ते. आणि कावरा बावरा झाल्यानंतर तो असा हाताला हिंजाडी मारू लागला. अर्थात तो सुटण्याचा प्रयत्न करला. योगायोगाने तो वाघाचं पिल्लू सुटलं आणि ज्या दिशेने डरकाळी वाघाची आली त्या दिशेने तो पळत गेला. आणि गेल्यानंतर त्या वाघाने सांगितलं, अरे तू कुठं असतो, काय करतो, काय खातो? त्याने सांगितलं, मी एक शेतकऱ्याच्या घरी असतो. बघ माझ्या नड्याला जाऊन दोरी लावलेली आहे, गळ्याला दोरी बांधलेली आहे. तू काय खात असतो? मालक मला जो खायला देईन तो मी खात असतो. कधी भाकर खातो, कधी भाकरी दुधामध्ये मला चुरून देतात किंवा अन्य प्रकारचा मला चारा अर्थात जे खातात ते मला टाकतात. मग त्यावेळेला त्या वाघाने सांगितलं, अरे आपलं अन्न आपलं अन्न मांसाहार आहे, आपण मांसाहार केला पाहिजे, चल तू माझ्या संग. अर्थात गेल्याबरोबर त्या वाघाने शिकार केली आणि यांनीही त्याच्यावर झडप मारली. अर्थात ते रक्त त्या दाताला लागलं आणि तेव्हापासून याला कळलं की आपलं अन्न काय, मांस भक्षण आहे. आणि तीच आपली कथा झाली. मान हलू नका. अहो, आपलं स्वरूप हे परब्रह्म आहे. अर्थात जीव हा ब्रह्मापासून भिन्न नाही, पण त्या वाघाच्या पिल्ल्यासारखा आहे. ज्या वेळेला संत महात्मे आपला उपदेश करतात की जीव हा
ब्रह्मापासून भिन्न नाही, देवापासून भिन्न नाही, तो आणि मी एकच आहेत असं ज्या वेळेला संत महात्मे उपदेश करतात, त्यावेळेला तो उपदेश आपल्या कानावर पडला की कानावर पडल्या बरोबर आपलं अज्ञान नष्ट होतं आणि आपण आपल्या स्वरूपाला यथा प्रकारे जाणतो. मग एकदा का आपल्या स्वरूपाला जाणलं की जे सत ब्रह्म आणि आपलं स्वरूप एक स्वरूप होतं, अर्थात पाण्याशी पाणी आले मिळवणे, त्याप्रमाणे आपलं ते ज्ञान आणि हे ज्ञान एक होतं. संत महात्म्याने केलेला उपदेश आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे अव्यक्त, जे परब्रह्म, दोघांचं एक ज्ञान झालं की मनुष्य जीव ब्रह्मैव नापरहा, अर्थात जीव ब्रह्मापासून भिन्न नाही असं ज्ञान त्या मानवाला होतं. पण हे ज्ञान प्राप्त करण्याकरता काही प्रतिबंध सांगितलेले आहेत. पहिला प्रतिबंध आहे विषयासक्ती नावाचा प्रतिबंध आहे. जोपर्यंत विषयासक्ती नावाचा प्रतिबंध आहे तोपर्यंत आपण आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. कारण का विष आणि विषय, आता विषाचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे विषय बी सांगितले. पण शंकराचार्य सांगतात की अनंत विषय, पण अनंत विषयाचं वर्णन 5 विषयामध्ये केलंय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे जे 5 विषय आहेत, या 5 विषयाचे 5 भोगते असणारे प्राणी प्रत्येक विषयाचा भोग करत असताना प्रत्येकाला आपला जीव गमावा लागला, अर्थात आपला जीव गत प्राण करावा लागला. पहिला विषय शब्द आहे. शब्दाचं जास्त प्रेम कोणाला असतं? हरणाला असतं. हरणाला शब्दाचं प्रेम आहे. जे पारधी हरण धरतात त्यांना विचारा तुम्ही काय करतात? जंगलामध्ये जातात, सुंदर प्रकारे वातावरण पाहतात, वातावरण पाहिल्यानंतर पाण्याचा तलाव असतो, त्या ठिकाणी जाळं पसरलं जातं, झाडावर जातात आणि एखादा सुंदर ध्वनी, अर्थात जो हरणाला सुंदर ध्वनी ऐकायला मिळण्याकरता विणेचा ध्वनी असतो तो ध्वनी लावतात आणि तो ध्वनी, अर्थात तो शब्द ऐकण्याकरता ते हरण येतं आणि आपण जाळ्यावर उभा आहेत हे त्याला भान राहत नाही. असं एकदम ते तल्लीन त्या आवाजामध्ये होऊन जातं आणि आवाजामध्ये तल्लीन होऊन गेलं की ते त्या जाळ्यामध्ये फसलं जातं आणि ते हरण जाळ्यामध्ये फसलं की तेवढ्यात त्याची हरणीन बी येते आणि आल्यानंतर ते हरणीन त्या पारध्याला सांगते की माझ्या पतीला तहान लागलेली आहे, तुम्ही पाणी पिऊस तर सोडा, तुम्हाला जे करायचं ते करा, आकर्षुरी माझा पती तर मरणार आहे. मग त्यावेळेला तो पारधी सांगतो की तू खोटं बोलशील, मला खोटं बोलून तू ठकवशील, तुम्ही दोघं पळून जाता. त्यावेळेला ते हरणी सांगते की नाही, तुम्ही आमच्या पायाला काही बांधा, अर्थात आम्हाला धरा, फक्त पाण्यापर्यंत आम्हाला जाऊ द्या आणि पाणी पिऊ द्या. मग पाणी पितात आणि पाणी प्यायल्यानंतर तो हरण तो मारला जातो आणि मारल्यानंतर ती स्वतः जी पत्नी असते हरणीन, ती सांगते तुम्ही तर माझ्या पतिरायाला मारलंय, पण एक काम करा, तुम्ही याचं मांस भक्षण करा, शिंग याचे विकून टाका, पण याच चांबड्यावर बसून तुम्ही विना वादन करा. हे बोलण्याला लावणारा कोण आहे? ते हरिण आहे. अर्थात त्या हरणाच्या अंतःकरणामध्ये असणारी शब्द विषयाची आसक्ती, ते आसक्ती जडून बसली, अर्थात स्वतःचा प्राण गेला तरी ते शब्दाची आसक्ती सुटली नाही. म्हणून शब्दामुळे हरणाला जावं लागलं. शब्द, स्पर्श, स्पर्शाचं सुख हत्तीला असतं. जे हत्ती लोक पकडतात त्यांना विचारतात तुम्ही काय करतात? त्या असा मोठा गोल असा खड्डा खांदला जातो, त्याच्यामध्ये थोडासा पाचवा टाकला जातो आणि खाली तो खड्डा मोकाच असतो आणि त्याच्यावर एक नकली अशी हत्तीने बनवलेली असते. ज्या वेळेला त्या हत्तीने पाहिल्यानंतर तो मदोमत्त होतो आणि ज्यावेळेला तो उडी मारायला जातो तर शेवटी ते खड्ड्यामध्ये ती उडी पडते आणि त्याला ते धरून येतात. अर्थात स्पर्श सुखाचा अनुभव घ्यायला गेला पण स्वतःचा प्राण गेला. आता शब्दाने हरण गेलं, स्पर्शाने हत्ती गेला. शब्द, स्पर्श आणि रूप, रूपाचं प्रेम पतंगाला असतं. पतंगादिपी आलिंगन, त्याशी त्याशी अचूक मरण. तो त्या पतंग त्या दिवाला असं मारण्याकरता जातो, मारण्याकरता गेल्यानंतर तो स्वतः भस्म होऊन जातो, पण दिवा काय त्याला विजत नाही. अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रूपाला पतंग गेला, अर्थात पतंगाने स्वतःचा प्राण मुकला. आणि रस, रस म्हणजे मासे पकडणारे कुळे असतात त्यांना विचारा, एक गांडूळ आणि एक गळ असतो. तो गांडूळ आतमध्ये असतो आणि वरून त्याला गळ लावलेला असतो आणि तो जर पाण्यामध्ये सोडला तर मासे त्याला असे जमतात तो खाण्याकरता, त्याचा रस प्राशन करण्याकरता. पण ज्या वेळेला तो गांडूळ त्यांच्या घशामध्ये गुंततो
आणि घशामध्ये गुतला की ते लय मृत्युमुखीला पडतात. मग तो अर्धा झाला जो गांडूळ आहे तो माशाला सांगतो, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, तो बाहेर खडा है तेरे लिए. माझं तुझ्या करता मला अर्ध व्हावं लागलंय, आणि तू जर माझ्या करता येत असेल तर तू सुद्धा तुझ्या करता बाहेर कोळी उभा आहे, तुला सुद्धा घेऊन जाईल. आता शब्द, स्पर्श, रूप आणि रस, रस जो गुण आहे त्या रसाच्या योगाने त्या माशाला जावं लागलं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, गंधाचं प्रेम भ्रमराला असतं. भ्रमराशी चारा सुगंधाचा. कमळावर बसला जो भ्रमर असतो तो भुंग भुंग करून त्या कमळामधला पराग कण तो सेवन करत असतो, पण सेवन करताना त्याला भान राहत नाही. आता रात्र होईन का दिवस मावळण का कुणी जलक्रीडा करण्याकरता येईल, त्याला भान राहत नाही. अहो, कोरडं लाकूड जरी असलं तर तो कोरून कोरून तो बाहेर पडतो, पण कोमल असणार जे कमळाचं फुल, त्याला कोमल असणार कमळाच्या फुलातून त्याला बाहेर पडता येत नाही. मग त्यावेळेला तेवढा पराग सेवनामध्ये आनंदित असतो, आणि सूर्य मावळा की तो कमळ हळूहळू हळू असा मिटत चालतो. आणि मिटल्यानंतर त्याच ठिकाणी तो विचार करतो की रात्र जाईल, रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम, भासमानम उदिष्यती पंकजश्री इत्थम हसिष्यती. की तो विचार करतो की रात्र जाईल, सूर्य भगवान नारायण उठतील आणि कमळ हळूहळू हसत जाईल आणि मी त्याच्या बाहेर पडून जाईन, असा तो विचार करतो. आणि विचार करता करता अहो संध्याकाळ होती, तिसरा पार होती, आणि त्या जलक्रीडा करण्याकरता हत्ती येतो. आणि हत्ती ज्या कमळातून बुंग बुंग असा आवाज येतो त्या कमळावर तो हत्ती असा पायाने चुरगळतो, पायाखाली दाबतो, अर्थात तो भुंगा सुद्धा गत प्राण होतो. मग मला सांगा, 5 विषयाचा 5 प्राणी उपभोग घेतला तर 5 प्राण्याला मरावं लागलं, आणि 5 विषय मानवाला आवडतात, तर मानवाचं काय होत असेल? त्याला कैमोत्तेक न्याय म्हणते. अहो, ज्या ठिकाणी मोठमोठाले पर्वत उडून जातात आणि त्या ठिकाणी कापूस म्हणतो मला काहीच होत नाही, शक्य का हो? अहो, ज्या ठिकाणी 5 विषय श्रवण करत असताना, 5 विषय सेवन करत असताना की 5 प्राण्याला आपला प्राण गमावा लागला, आणि 5 विषय त्या मानवाला आवडतात, तर मानवाचं काय होत असेल? अर्थात मानवाची आत्महत्या होते. अर्थात तो आपल्या पातम्यापासून तो परावृत्त होतो. 5 विषयाच्या जाळ्यामुळे ज्या वेळेला मनुष्य फसला जातो त्यावेळेला तो आपल्या परब्रह्मापासून, आपल्या स्वरूपापासून तो परावृत्त होतो. अर्थात आत्म्याची हत्या होते. अर्थात तो आत्म्यापासून तो दुरावला, तो त्याला आत्महत्या म्हणतात. आत्महत्या म्हणजे फाशी घेणं नाही. फाशी घेणं म्हणजे देहघात करणं नाही. आत्महत्या म्हणजे तो आपल्या स्वरूपापासून तो परावृत्त झाला. एवढा परावृत्त झाला की स्वतःच त्याने जे स्वरूप असतात त्या स्वरूपाला तो विसरला, आणि विसरून स्वतःची हानी करून घेतली. मग हानी केल्यानंतर तो आपल्या स्वरूपापासून परावृत्त झाला. अर्थात या स्वरूपापासून परावृत्त होऊ नये म्हणून भगवान परमात्मा सांगतात की असत असणार जो संसार आणि सत असणार जे परब्रह्म, ते परब्रह्म साक्षात हे तुमचं स्वरूप आहे. अर्थात हे आपलं स्वरूप आहे तुमचं म्हणण्यापेक्षा की त्या स्वरूपापासून आपण वेगळे नाही. सत आणि असत याचा विचार करत असताना वास्तवात ते स्वरूप आहे जे परब्रह्मरूपी स्वरूप आहे. अहो, त्या स्वरूपाचं, त्या सत ब्रह्माचं वर्णन करत असताना उपनिषदामध्ये ठिकठिकाणी वर्णन आले. केन उपनिषदामध्ये खूप वर्णन आले. जर आपण विचार केला तर परब्रह्म अर्थात साक्षात ब्रह्मच हा आपलं स्वरूप आहे. मग ज्यावेळी आपल्याला शंका येते, ब्रह्म जर आपलं स्वरूप म्हटलं, समजा वाणी आपली विषयामध्ये प्रवृत्त होते, वाणी आपली बोलण्यामध्ये प्रवृत्त होते, मन आपल्या विषयामध्ये प्रवृत्त होतं. समजा आपल्या कानाला जो शब्द ऐकता येतो तो शब्द आपला ऐकू येतो, नेमका तो कुणाद्वारा ऐकू येतो? ऐकू येणारा कोण आहे? ऐकून देणारा कोण आहे? आपली वाणी जी आपण बोलतो त्या बोलवणारा कोण आहे? समजा आपलं मन त्या विषयामध्ये प्रवृत्त होतं, त्या मनाला प्रवृत्त करणारा कोण आहे? जो आपला प्राण सदा सर्वदा रात्रंदिवस चालू असतो तो चालवणारा कोण आहे नेमका? ज्यावेळेला असा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला सांगतात, केने शितम पदती प्रेषितम मनः, केन प्राण प्रथम प्रैति युक्त, केने शिताम वाचमिमाम मुदन्ति,
चक्षु श्रोत्रम कौ देवो युनक्ती या मंत्रामध्ये 5 प्रश्न केले की प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त होतं. ते कोणाद्वारा प्रवृत्त होतं, त्याला प्रवृत्त करणारा कोण आहे? तर कोण अर्थात म्हणण्यापेक्षा साक्षात परब्रह्म आहे की त्याच्या सत्याने ते प्रवृत्त होत आहे. पण त्याला जाणण्याकरता कार्यकारण भावाने त्याला जाणावं लागतं. जसं मातीपासून घट होतो किंवा मातीपासून अनेक वस्तू बनल्या जातात. माती पाहिली की घटो भविष्यती, याच्यामध्ये घट तयार होणार. मग त्या मातीपासून अनंत वस्तू बनतात, पण अनंत वस्तूमध्ये केवळ माती आहे, मातीशिवाय काहीच नाही. जसा सोन्याचा मोठा गोळा आहे, त्याच्यापासून आपण अनेक असे अलंकार तयार केलेत, कुंडल तयार केलेत, मंगळसूत्र तयार केलंय, कानातलं नाकातलं सर्व तयार केलंय, पण प्रत्येकाला नाव भिन्न भिन्न आहे. कानामध्ये घातलं आपण त्याला कुंडल म्हणतो, नथनी म्हणतो, मंगळसूत्र म्हणतो, त्याला नाव भिन्न आहे. पण वास्तविक पाहता विचार केला तर त्याच्यामध्ये एकमेव काय, फक्त सोनं आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये एकमेव फक्त परब्रह्म आहे, त्याच्या अतिरिक्त काहीच नाही. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद वाचो हो वाचम सौ प्राणस्य प्राणः चक्ष चक्षुरती मुच्च धीरा प्रेतास्माद लोका अमृता भवन्ति. कारण ते परब्रह्म आहे. पण कसं? श्रोत्रस्य श्रोत्रम म्हणजे श्रोत्र अधिष्ठान असणार जे परब्रह्म, अर्थात श्रोत्र हे कार्य आहे आणि श्रोत्राचं कारण असणार जे परब्रह्म ते अधिष्ठान. कारण ते अधिष्ठानामुळेच आपला शब्द ऐकायला मिळतो. चक्षु ज्यावेळेला रूप आपण ज्यावेळेला पाहतो, पण त्या रूपाचं सुद्धा अधिष्ठान परब्रह्म आहे. अर्थात प्रत्येक इंद्रियाचं अधिष्ठान परब्रह्म आहे आणि तेच कारण आहे. आणि हे वर्ग कार्य वर्ग आहे. अर्थात प्रत्येकाचा कार्य वर्ग आणि ते कारण आहे. त्या कारणाला जाणलं की परत कार्याला जाणण्याची आवश्यकता राहत नाही. जसं मातीला जाणलं की घट आपोआप जाणतो, किंवा घटाला जाणलं की माती आपोआप जाणते. आपण गळ्यामध्ये असणाऱ्या सोन्याला अलंकाराला जाणलं की सोन्याचं ज्ञान आपोआप होतं. त्याप्रमाणे एकदा परब्रह्माला जाणलं की सर्व आपला ज्ञान अर्थात तो सर्वज्ञ होतो. सर्व ज्ञानात येते सर्वज्ञ, अर्थात तो सर्व जाणतो. एकाला जाणलं की तो सर्व जाणतो. जे आपलं वास्तविक पाहता स्वरूप आहे, त्या स्वरूपाला परब्रह्माला जाणलं की आपण सर्वाला जाणल्यासारखे. पण आपण अनेकामध्ये अनेक जाणण्याचा प्रयत्न केला की आपण कशाला जाणलं नाही. यस्य मतम तस्य मतम मतम यस्य न. एखादा म्हणतो मी ब्रह्माला जाणलंय. जो ब्रह्माला जाणलं म्हणतो त्याने ब्रह्माला जाणलेलं नाही. पण ब्रह्माला जाणल्यानंतर परेही परते बोलणे कुंटले, की त्या ठिकाणी बोलण्याकरता काही राहत नाही. पुरेकर बाबा सुंदर उदाहरण सांगतात. एखाद्या मुलीला पाहण्याकरता जर पाहुणे आले आणि त्याच्या मैत्रिणीने विचारलं की तुझा पती कोणता, हा तुझा पती आहे का, ती नाही म्हणते. हा आहे का, नाही म्हणते. हा आहे का, नाही म्हणते. आणि ज्या वेळेला खरा पती येतो त्यावेळेला ती शांत राहते. तसंच आहे. एकदा जर आपण म्हणलं हे ब्रह्म आहे का नाही, ते ब्रह्म आहे का नाही, ते ब्रह्म आहे का नाही, आपण एकदा आपल्या स्वरूपावर स्थिर झालो की बस संपलं. बोलणंही खुंटलं आणि सारं खुंटलं. मग वास्तविक पाहता जे परब्रह्म आहे त्या ब्रह्मा जर आपण जाणलं तर वास्तविक पाहता ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूप जर असेल तर ते सत स्वरूप आहे. आणि असत स्वरूप असणारा तो संसार आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात की असत असणारा संसार आणि सत असणारा परब्रह्म, त्या सत असणारा परब्रह्माला जाणलं की बस सर्व त्या ठिकाणी आपलं कृतार्थ झालं. म्हणून मानवीय जीवनाचं एकच लक्ष आहे की आपण आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्या. या स्वरूपाची ओळख करण्याकरताच हा आपला मानव देह आहे. आणि एकदा का हा देहातून आपण निघून गेलो की परत आपला मानव देह मिळन याची गॅरंटी नाही. म्हणून या देहामध्ये येऊन आपल्या जीवाचं अर्थात आपल्या जीवनाचं सोनं करून जर घ्यायचं असेल तर आपण आपल्या स्वरूपाला जाणा. आपल्या स्वरूपाला जाणलं की परत त्याला कसल्याही प्रकारची चिंता राहत नाही. तो जन्म मरणातीत होतो. अर्थात त्याला जन्म नाही आणि मरण नाही, कसल्याही प्रकारची त्याला चिंता राहत नाही. मग भगवान परमात्मा सांगतात की ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतो तत्वयो त्वनयो तत्वदर्शिभी. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. अशी उपाधी म्हणजे चैतन्य सर्व ठिकाणी व्याप्त आहे. त्या चैतन्याला जाणलं की आपल्या सर्व स्वरूपाच्या ठिकाणी जाणलं जातं. आणि सर्वांना एकदा त्याला जाणलं
की बस त्याच्यापेक्षा काही जाणण्याची आवश्यकता नाही. पण झालेली सेवा गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठला